नमस्कार. आज मी तुम्हाला तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायची ही घरगुती पद्धत घेऊन आली आहे. जुन्या काळात चिंचेच्या साहाय्याने कशी भांडे चमकवाय ही आहे चिंच. पूर्वी माझी आजी सांगायची की पूर्वीच्या काळात पावडर वगैरे काहीच नव्हतं, तेव्हा या चिंचेच्या साहाय्याने ही भांडी स्वच्छ करत होते. आता हे एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतलंय. ते कोमट पाणी एकदम नॉर्मल घ्यायचं, जास्त गरम पण नाही घ्यायचं. कारण मी कोमट पाणी का घेतलंय, हे चिंचा मऊ होण्यासाठी त्या पाण्यात टाकावे लागतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते मऊ होतील आणि आपल्याला ते हातावर स्मॅश करायचे आहेत, त्याच्यामुळे त्या पटकन मऊ होतील. तुम्ही साधं पाणी म्हणजे नॉर्मल पाणीही घेऊ शकता, पण मी थोडंसं लवकर होण्यासाठी मी थोडं कोमट करून घेतलंय. आणि त्याच्यात मी 1 चमचा मीठ टाकते, आपलं साधं मीठ. हे थोड्याशा भिजू द्यायच्या, जेणेकरून त्या आपल्या हाताच्या साहाय्याने स्मॅश होतील. पूर्वीच्या काळात चिंचेच्या साहाय्याने भांडे धुवायचे. माझ्या आजीची पद्धत ही माझी आजी सांगायची की आधी पितांबरी पावडर, भैया पावडर, घासणी आणि साबण हे काहीच नव्हतं. आधी पितळाचे भांडेच असायचे, स्टीलचे भांडे नव्हतेच. तर मग तेव्हा हे चिंचेच्या साहाय्यानेच ते धुवायचे. हे बघा, हे पाणी आता स्मॅश झालंय आपलं चिंच. त्याच्यात असं पाणी करून घ्यायचं. त्या बिया हवं तर निघाल्या तर काढून टाकायच्या, अशा काढून टाकायच्या त्या बिया. हे झालं पाणी. आता आपण काय करायचं, हा मी तांब्या घेते, तुमच्या समोर दाखवते. आता बघून घ्या, हा तांब्या पूर्ण काळा आहे, पाहून घ्या तुम्ही. आता मी हे पाणी लावल्यावर त्याचा लगेच कलर चेंज होईल. हे चिंच अशा हातावर घ्यायच्या. इथे मी ना घासणीचा यूज केला आहे ना, मी पावडरचा यूज करणार आहे. हे पाणी असं थोडं थोडं टाकून घ्यायचं. ही माझ्या आजीचीच ट्रिक होती, मी तुम्हाला सांगितलंच मगाशी. त्याच्यात मी फक्त 1 चमचा मीठ ऍड केलंय, कोमट पाणी आणि ह्या चिंचा. जास्तीचे जर भांडे असले तर ह्या चिंचा कशा भिजवायला, आदल्या दिवशी चिंच पाण्यात टाकून ठेवायच्या, रात्रभर भिजवून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी वापरायचं. तुम्ही ते पाणी स्टोरही करू शकता. जर चिंचा जर नसतील घरात तर प्रत्येकाच्या घरात चिंचेचा सॉस असतो, कोळ असतो चिंचेचा. तुम्ही 1 चमचा घेऊन आणि हे भांडे स्वच्छ करू शकता. हे असं याच्यावर टाकून घेते. आणि हे ना खूप दिवस हा कलर तसाच राहतो, कारण काळी पडत नाही. काही वेळा काय होतं, भांडे आपले ना धुवून आणि लगेच नंतर काळे पडतात. हे बघा, आपल्या कलरचा कलर किती पण चेंज झाला आहे. तुम्ही मध्येही बघू शकता, मध्येही बघा किती क्लीन झालाय तो. मध्ये बघा, फक्त तो मध्ये माझा हात जात नाही म्हणून तो थोडं तिथं काळा दिसतोय. हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसतोय कॅमेरामध्ये. हे बघा, याच्यात आणि याच्यात किती फरक झाला आहे बघा. फक्त चिंच आणि मिठामुळे फरक दिसतोय तुम्हाला.
शकता हा पूर्ण आपला झाला आहे तो क्लीन. मी आता तुम्हाला पाण्याने धुवून दाखवते आणि मग त्याचा रिझल्ट दाखवते, त्या तांब्याचा आणि या तांब्याचा. हे बघा मी स्वच्छ करून दाखवते तुम्हाला. क्लीन झाला आहे आपला तांब्या. हे बघा किती रिझल्ट आहे बघा. हे बघा याच्यात आणि याच्यात फार फरक आहे. बरं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.